आता जी काही युती झालेली आहे त्या संदर्भात आमचा निर्णय असा झाला आहे की लोकसभेकरता या ठिकाणी शिवसेना 23 जागा लढेल आणि भारतीय जनता पार्टी 25 जागा लढेल. विधानसभेच्या संदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे की आमचे जे मित्र आहेत यांच्याशी चर्चा करून त्यांच्या जागा निश्चित करू आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप या ठिकाणी लढेल. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री देवेंद्र फडणवीस हे एक उत्तम वक्ते आहेत, अभ्यासपूर्ण बोलतात आणि ते ज्या वेळेला महाराष्ट्रासमोर एखादी मांडणी करतात तर त्यानंतर आगामी राजकारणाची दिशा काय असू शकते याचा आपल्याला अंदाज येतो. काल त्यांचं जवळपास 51 मिनिटाचं आपल्या पक्ष कार्यकर्ते, आमदार आणि खासदारासमोरचं भिवंडीतलं भाषण ज्यांनी कोणी शांतपणे ऐकलं असेल तर त्यांना हे कळलं असेल की श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये राजकारणातल्या अनैतिक गोष्टीबद्दल जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याला उत्तर देताना ते दिसले. नो नाय नेव्हर, कधीही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणार नाही असं म्हणणारे श्री देवेंद्र फडणवीस आणि राजकीय तडजोडीमुळं, राजकीय अपरिहार्यतेमुळं उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी याच्या आधीच्या एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्येच बोलत असताना सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये जे काही घडलेलं आहे ते नरेंद्र मोदी यांना 2024 साली पुन्हा एकदा केंद्रामध्ये सत्तेवर आणण्यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून ते घडलेलं आहे. याचा सरळ अर्थ काय होतो तर देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेश भाजपातल्या कुठल्याही नेत्याला केंद्रीय नेतृत्व असं काही करतं आहे याचा पुरेसा अंदाज नव्हता किंवा त्यांना ते करावं लागलेलं आहे. म्हणजे केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं, त्यांच्या हे लक्षात आलं की बिहारमध्ये आपला मित्रपक्ष दूर गेलेला आहे, कर्नाटक आणि सर्व साऊदर्न स्टेटमध्ये आपल्याला अपेक्षित असं यश मिळणार नाही, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यामुळं जे आकड्यांचं गणित जुळतं आहे ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाणार आहे, एकनाथ शिंदे यांना बरोबर घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला फारसा इनफॅक्ट काहीच फायदा झालेला नाही आणि अशा स्थितीमध्ये जर पुन्हा 48 जागा जिंकायच्या असतील तर त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी तोडणं आवश्यक होतं. ते तोडण्याचे सगळे प्रयत्न दिल्लीतनं झाले आणि मग प्रदेश भाजपच्या नेत्यांना सांगितलं की तुम्हाला याची अंमलबजावणी करायची आहे. पण मग ही अंमलबजावणी केल्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्याच आमदार आणि खासदारांच्या मनामध्ये जे काही प्रश्न उपस्थित झाले असतील त्या प्रश्नाची उकल करण्याचा म्हणजे त्याला उत्तरं देण्याचा प्रयत्न काल श्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि त्याचं सार ठरलेलं आहे. एकतर सार हे आहे की नरेंद्र मोदी यांना पुन्हा केंद्रात सत्तेवरती आणायचं आहे म्हणून हे करायचं आहे, पण त्यांनी कालच्या आपल्या भाषणाची मांडणी करत असताना 3 पातळीवरती त्याची विभागणी केली असं दिसलं. एक, पौराणिक मायथॉलॉजिकल आणि ऐतिहासिक संदर्भ दिले. 2, मधल्या काळामध्ये श्री उद्धव ठाकरे यांनीच अनैतिक गोष्टी कशा केल्या ह्याबद्दलचा उहापोह केला. आणि 3, देश हा कसा प्रगती पथावरती आहे, जागतिक बँकेने सांगितलंय, IMF म्हणते आहे, त्याचे दाखले दिले आणि त्यातनं हे सांगण्याचा प्रयत्न केला की जर नरेंद्र मोदी हे देशात पुन्हा परत आले तर हा देश जो विकासाच्या प्रगतीच्या वाटेवरती आहे. काल ते म्हणाले की देश हा नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये 11व्या क्रमांकापासून आता 3ऱ्या 5व्या क्रमांकावरती पोहोचलेला आहे आणि मग हा प्रगतीचा वारू जर आपल्याला असाच पुढं न्यायचा असेल तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवरती आणलं पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न आहेत, जे आम्ही आशिष शेलार यांना विचारले होते की महाराष्ट्रामध्ये राजकारणाला पूर्णपणे अनैतिक रूप आलेलं आहे. म्हणजे याच वेळेला बघा 2019 नंतर सगळे राजकीय पक्ष मनसे सोडून हे सत्तास्थानी आले, सगळे राजकीय पक्ष जवळपास विरोधी पक्षात आले, एकच नेता 3 वेळेला उपमुख्यमंत्री बनला, जो राजकीय पक्ष हा हिंदुत्ववादी भूमिका घेऊन आणि श्री अजित पवार हे अर्थमंत्री नको, छगन भुजबळ की ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची धमक दाखवली, त्यांच्या मांडीला लावून बसला वगैरे, अशा राजकीय पक्षाला सुद्धा शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे हे नेते आपल्याबरोबर आलेत हे गपगुमान सहन करावं लागलं आणि जनतेला हे कळत नाही. म्हणजे फक्त मीम्सवरती जायला नको, आपण जर लोकांमध्ये गेलो, लोकात मिसळलो तर त्यांना एकूण सगळ्या राजकीय प्रक्रियेबद्दल तिटकारा आलेला आहे आणि अशा वेळेला ह्या सगळ्या गोष्टी ह्या अनैतिक आहेत, हे योग्य नाही आहे अशा पद्धतीनं ज्या वेळेला लोक म्हणतात त्यावेळेला हा जो 8-9 महिन्याचा कालावधी आहे त्या कालावधीचा वापर करून ही जी नकारात्मक भावना आहे ती कमी करावी अशा दृष्टीनं काल श्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडणी केली आणि ही यासाठी मधल्या ओळीत महत्त्वाची आहे
की सर्वसाधारणपणे भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा पुढचा रोख काय असेल हे काल स्पष्ट झालं. काल त्यांनी किती उदाहरणं दिली. काल त्यांनी कौरवाचं उदाहरण दिलं. काल त्यांनी कृष्णाचं जे कवच कुंडल काढून घेण्यासाठी ज्या पद्धतीनं कर्णाचं कवच कुंडल काढून घेण्यासाठी कृष्णानं ज्या पद्धतीची नीती वापरली त्याचा दाखला दिला. नरो वा कुंजुरावो म्हणजे मला माहिती नाही किंवा हे असं झालेच असावं, म्हणजे जे गुरुबद्दल राजा धर्म की जो धर्मपालनासाठी प्रसिद्ध होता त्यानं जे वर्तन केलं नंतर त्याला जो एक नैतिकतेचा मुलामा दिला गेला त्याचा त्यांनी दाखला दिला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अनेक ऐतिहासिक दाखले देत 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 माध्यमालाही हे सांगत की याचा अर्थ मी कोणाला तरी अफजल खान म्हणतोय असं वगैरे न म्हणत जी राष्ट्रवादी काँग्रेसची कडू गोळी आहे, त्यांनी हा शब्द वापरला बिटर पिल, ती कडू गोळी आपल्याला का गिळावी लागते आणि ती कशी अपरिहार्य आहे ते त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधीला सांगितलं. म्हणजे महाराष्ट्राला हा सांगण्याचा प्रयत्न झालाय की जर तुमचं नरेंद्र मोदी यांच्यावरती प्रेम असेल तर महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये हे जे काही सगळं आम्ही करतो आहोत त्याला एक अशी बाजू आहे की जी बाजू तुम्हाला कडू गोळी समजून घ्यावी लागेल. अर्थात हा उपप्रश्न आहे की देशभरातले मतदार हे लोकसभेसाठी वेगळा विचार करतात, राज्यात निवडणुका होतात तेव्हा वेगळा विचार करतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपला नगरसेवक कोण आहे, जिल्हा परिषदेचा सदस्य कोण आहे हे बघतात. तर अशा महाराष्ट्रातल्या मतदारांना ही किती भावेल. मग ऐतिहासिक पौराणिक संदर्भ देत 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 ते पुढे आले ते श्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या 2019 सालच्या महाविकास आघाडीच्या प्रयोगावरती. आणि हे खरं आहे की खरं तर आपण हे लवकर विसरून जातो की कोणी कोणाला काय शब्द दिला होता, यापेक्षा तुम्ही 2019च्या निवडणुकीमध्ये काय म्हणून मतं मागितली होती तर ती ऑब्व्हियसली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला एकत्रित असा तो जनतेचा कौल होता. पण नंतर ज्या पद्धतीनं श्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला आत्ताच्या सगळ्या अनैतिक गोष्टीला, म्हणजे समजा श्री उद्धव ठाकरे यांनी तो अनैतिक प्रयोग केला असं जर श्री देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल तर त्यानंतरच्या जेवढ्या म्हणून अनैतिक गोष्टी घडलेल्या आहेत तर त्या अनैतिक गोष्टीला श्री उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत अशी सगळी कालची त्यांची मांडणी होती. आणि मग त्यांनी पुन्हा पोहरादेवी इथं उद्धव ठाकरे यांनी जी शपथ घेतली ती शपथ राजकीयदृष्ट्या अडचणीची ठरू शकते, लोकांमध्ये ती कन्व्हिन्सिंग असू शकते. कारण आजही महाराष्ट्रामध्ये जर सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि श्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडच्या खरं तर हाही विचार व्हायला हवा, आता एक जस्ट पासिंग रेफरन्स म्हणून, ज्या पद्धतीचं महाराष्ट्राचं राजकारण सध्या अनफोल्ड होताना दिसतंय सगळ्या राजकीय पक्षांना एक संधी आहे की जे पारंपरिक पद्धतीनं उमेदवारांची निवड करतात किंवा पारंपरिक राजकीय मुद्दे घेऊन समोर येत असतात त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे की जी उद्धव ठाकरे यांना पण उपलब्ध आहे की आत्ता तुमचे एवढे सगळे सहकारी सोडून गेल्यानंतर तीच संधी श्री शरद पवार यांना पण उपलब्ध आहे आपल्या कुटुंबाच्या बाहेर आणि आपण ज्या पठडीमध्ये विचार करत आहोत त्याच्या बाहेर जाऊन सुशिक्षित चांगला विचार करणारे चांगली प्रतिमा असलेले उमेदवार घेऊन निवडणुकीला सामोरे जाणं. अर्थात हा नंतरचा भाग आहे. पण काल देवेंद्र फडणवीस यांनी ह्या सगळ्यांच्या अनैतिक गोष्टीचं खापर श्री उद्धव ठाकरे यांच्यावरती फोडलं आणि पोहरादेवी इथं जाऊन त्यांनी जी शपथ घेतली, कारण उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जी सहानुभूती आहे ती अर्थात प्रत्यक्ष निवडणूक जिंकणं ही पूर्णपणे वेगळी प्रक्रिया आहे. पण आजच्या स्थितीमध्ये जे वेगवेगळे सर्व्हे येत आहेत ते सर्व्हे स्पष्टपणे सांगतायत की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती आहे. त्या सहानुभूतीला आणखी वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेला अमित शहा यांनी आपल्याला जो काही शब्द दिला होता तो पोहरादेवीच्या नावाने शपथ घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगितला. त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभा केलं, कारण त्यांना याची कल्पना आहे की महाविकास आघाडीतला सर्वात प्रबळ विरोधी पक्ष म्हणून श्री उद्धव ठाकरेच आपल्यासमोर येऊ शकतात. मुंबई महानगरपालिका सुद्धा उद्धव ठाकरेंच्याच विरोधात लढायची आहे. आणि मग त्या बंद खोलीमध्ये जे काही घडलं त्यात पुन्हा कुटुंबाचा त्याने संदर्भ दिला. विसरू नका की मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी ते जे व्हॉट्सअप चॅट झालं होतं अमृता फडणवीस आणि ज्यांना नंतर अटक झाली त्यांच्या दरम्यान त्याचा एक पासिंग रेफरन्स वापरलेला होता. ती सल बहुधा देवेंद्र फडणवीस यांच्या मनात होती आणि म्हणून त्यांनी काल रश्मी ठाकरे यांच्यासमोर आपण पत्रकार परिषदेमध्ये 2017ला काय बोललो याचा उहापोह केला. खरं तर ती पत्रकार परिषद जर आत्ता यूट्यूबवरती अवेलेबल असेल तर कोण काय म्हटलं होतं त्याबद्दलचा पडताळा प्रत्यक्ष प्रेक्षकांनाही करता येईल. माझ्या मते समान संधी अशा अर्थाची ती पत्रकार परिषद होती, म्हणजे सत्तेचं समान वाटप, त्याच्यामध्ये मुख्यमंत्रीपद होतं की नाही याचा खुलासा श्री देवेंद्र फडणवीस यांनी काल करण्याचा प्रयत्न केला की असं कुठेही ठरलं नव्हतं. प्रत्यक्षात ते प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री पदाबद्दल जरी स्पष्ट बोललं गेलं नसलं
तरी सत्तेचा समसमान वाटा अशा पद्धतीचीच ती भाषा त्यावेळेला बोलली गेली होती. अर्थात त्याचा त्यावेळेचा अर्थ काय होता, आज जे काही बोललं जातं ते काय आहे, श्री उद्धव ठाकरे हे त्या संपूर्ण प्रचारामध्ये ह्या गोष्टीला का महाराष्ट्राला सांगत नव्हते, असे सगळे संदर्भ आहे. सो मधल्या भागामध्ये त्यांनी पूर्णपणे उद्धव ठाकरे यांनी जे काही वर्तन केलं ते गैरलागू होतं, ते अनैतिक होतं आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या अनैतिक गोष्टी आज नैतिक झालेल्या आहेत असं सांगितलं. खरं म्हणजे जो सुरुवातीला मी उल्लेख केला की नो नाही नेव्हर म्हणणारे देवेंद्र फडणवीस आणि राजकीय अपरिहार्यतेमुळे उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस हे आज ह्या सगळ्या गोष्टीला एक नैतिकतेचा मुलामा देत आहेत. तो मुलामा असा आहे की राजकारणामध्ये तुमचा जर रिलेव्हन्स हवा असेल, कदाचित त्यांना ते सांगायचं नसेल, पण काही लोक असं म्हणतात की वाजपेयींचं जे सरकार पडलं ते एका मतामुळं पडलं, त्यामुळं आधी सत्ता आणि सत्ता आल्यानंतर आपले मुद्दे, असं जर तुम्हाला असणं अपेक्षित असेल तर काही गोष्टी अनैतिक कराव्या लागतात. आणि म्हणूनच आपण आज मधल्या ओळीमध्ये म्हणतोय की महाराष्ट्रातल्या सगळ्या अनैतिक गोष्टीला आता नैतिक करण्याचे प्रयत्न हे सुरू आहेत. अर्थात राजकारणामध्ये ह्यापूर्वी असं झालं नसेल असं नाही आहे, पण आत्ता त्यांनी हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये किंवा देशात कुठेही राजकारणामध्ये टिकून राहणं हे महत्त्वाचं आहे, राजकारणामध्ये रिलिव्हन्स महत्त्वाचा आहे. जर तो नसेल तर मग नैतिक आणि अनैतिक गोष्टीला काही अर्थ राहत नाही. मधल्या काळामध्ये मला असं आठवतं की समाजवादी पक्षाचं त्यांनी उदाहरण दिलं होतं, अलीकडे कुणी डाव्या पक्षाचंही त्याला उदाहरण दिलं. अर्थात डावे एका राज्यामध्ये अजून तरी सत्तेवरती आहेत. तिसऱ्या भागामध्ये मात्र त्यांनी श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समोर उपस्थित असलेले जे आमदार खासदार आहेत त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की जर देश प्रगती पथावरती न्यायचा असेल तर नरेंद्र मोदी यांच्याकडं 2024ची सत्ता असणं अपेक्षित आहे. आणि नरेंद्र मोदी हे सत्तेवरती येऊ नयेत म्हणून काय काय प्रयत्न सुरू आहेत, म्हणजे सगळे देशातले विरोधी पक्ष एकत्रित आलेले आहेत, ते नरेंद्र मोदींना टार्गेट करतायत. त्यांनी अशी कुठली गोष्ट केलेली अशी तुलना करत असताना IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, जागतिक बँक वगैरे अशा ज्या तत्सम वित्तीय संस्था आहेत त्या कसं भारताचं कौतुक करतायत, भारत हा कसा 5व्यावरून 3ऱ्या क्रमांकाकडे जात असलेली अर्थव्यवस्था बनतो आहे, भारतामध्ये गरिबी कशी कमी झाली, असा सगळा संदर्भ दिला. म्हणजे हे जे प्रादेशिक पक्ष करतायत ते राजकारण आहे, पण श्री नरेंद्र मोदी हे जे करतायत ते मात्र देशाच्या विकासाच्या प्रगतीकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या राजकीय पक्षाला तोंड देण्यासाठी आपल्यावरती कितीही अन्याय झाला, आपल्याला कितीही सहन करावं लागलं, आणि ते म्हणालेले आहेत की राजकारणामध्ये अपमान सहन करावा लागतो, बेईमानी सहन करू नये वगैरे, असं सांगून महाराष्ट्रामध्ये लोकांच्या मनामध्ये राजकारणाविषयी जो आलेला तिटकारा आहे तो तिटकारा कमी करा अशा पद्धतीचा मेसेज त्यांनी आपल्या आमदार आणि खासदारांना दिलेला आहे. अर्थात ह्या सगळ्यांची उत्तरं जी आहेत ती कुठल्या तरी एका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लागतील. आत्ताची जनभावना लोकांची जर बघितली तर ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. अर्थात त्याला वेळ आहे आणि ती वेळ आहे ही लक्षात घेऊनच या सरकारनं जनतेची कशी वेगवेगळी कामं केलेली आहेत हेही त्यांनी सांगितलं. याचा अर्थ असा की ही सगळी कामं तुम्ही लोकांमध्ये घेऊन जा, लोकांना पुढच्या 8-9 महिन्यामध्ये आपल्याला इतकी सगळ्या गोष्टी द्यायच्या तेही तुम्ही सांगा. थोडक्यामध्ये वस्तुस्थितीचं पूर्ण आकलन झाल्यानंतर लोकांना ज्या गोष्टी अनैतिक वाटत आहेत त्याला नैतिकतेच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांचं कालचं भाषण. आणि हे भाषण याचं विश्लेषण यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही हे गृहीत धरून चला की इथून पुढे श्री उद्धव ठाकरे यांच्यावरती अनेक वैयक्तिक स्वरूपाचे हल्ले होतील. ते हल्ले हे उद्धव ठाकरे यांच्या अनैतिक गोष्टीबद्दल असतील, श्री शरद पवार यांच्याबद्दलच्या गोष्टीची जबाबदारी बहुधा राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःवरती घेईल म्हणजे श्री अजित पवार यांचा गट. आणि मग महाराष्ट्रातल्या येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीचा सर्वसाधारण प्रचाराचा भाग काय असेल तो काल त्यांनी महाराष्ट्रासमोर त्याचा आराखडा प्राथमिक स्वरूपामध्ये ठेवलेला आहे. सो थांबूया आपण इथे. आमचा प्रयत्न काय आहे तर महत्त्वाची राजकीय घडामोड त्याच्या मधले अर्थ, हे मधले अर्थ तुम्हाला नीट समजावून सांगावेत आणि ते समजावून सांगत असताना आम्हीही ते समजून घ्यावेत. मी आणि ABP माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. त्यातल्या महत्त्वाच्या कमेंट्सची आम्ही नोंद घेत असतो आणि त्याच्यावरती योग्य त्या उपाययोजनासुद्धा करत असतो. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.